एका बाजूला उन्हाची तीव्रता जशी जशी वाढू लागली आहे, तशीच दुसऱ्या बाजूला राजकीय चर्चांनी वातावरण जे आहे ते कमालीचं तापू लागलेलं आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या हातकणंगले मतदारसंघामध्ये यावेळी नेमकं काय घडणार या विषयाची उत्कंठा देखील अगदी शिगेला पोहोचलेली आहे. आणि म्हणूनच मी सतीश नांगरे आपल्या समोर विषय घेऊन आलोय. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा यावेळी खासदार कोण? सर्वप्रथम दर्शक हो, आपल्या सगळ्यांचे ग्रामवार्ता लाईव्ह या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत. स्वतंत्र भारताच्या लोकशाहीतील 18व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या लोकोत्साहाला जी आहे ती सुरुवात झाल्याचं चित्र आता आपल्याला पाहायला मिळू लागलं आहे. मात्र सगळ्यांचं लक्ष जे आहे ते हातकणंगले या मतदारसंघाकडे लागून राहिलेलं आहे. या हातकणंगले मतदारसंघामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 4 तालुक्यांचा समावेश आहे. त्यामध्ये शहावाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातले 2 म्हणजे शिराळा आणि इस्लामपूर या मतदारसंघाचा या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये समावेश आहे. सध्याच्या या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार जे आहेत धैर्यशील माने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, त्याचबरोबर माजी आमदार सत्यजित पाटील व वंचित बहुजन आघाडीचे DC पाटील या चौघांमध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची चौरंगी निवडणूक होणार असल्याचं जे चित्र आहे ते आता स्पष्ट झालेलं आहे. विद्यमान खासदार धैर्यशील माने हे गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले होते आणि त्यांनी 5,85,776 एवढे मतदान घेतले होते. आणि माजी खासदार राजू शेट्टी यांचा त्यांनी 96,039 मतांनी पराभव केला होता. महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय नाट्यानंतर त्यांनी ठाकरेंच्या सेनेशी फारकत घेत शिंदेची शिवसेना त्यांनी आपलीशी केली आणि आता ती सध्या शिंदेच्या शिवसेनेकडून पुन्हा एकदा हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये मैदानात उतरलेले आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये माने यांना जो विजय मिळाला होता त्या विजयामध्ये माजी आमदार सत्यजित पाटील यांचा मोलाचा वाटा होता. मात्र आता तेच सत्यजित पाटील हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये स्वतः उभे राहिल्यामुळे माने यांना सत्यजित पाटलांसह त्यांचे गेल्या वेळचे प्रतिस्पर्धी असलेले माजी खासदार राजू शेट्टी आणि वंचितच्या DC पाटील यांच्याशी त्यांना सामना जो आहे तो करावा लागणार आहे. गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये विद्यमान खासदार धैर्यशील माने हे मतदारसंघामध्ये फारसे फिरकले नसल्याच्या अनेक जनसामान्यांमधून प्रतिक्रिया ज्या आहेत त्या व्यक्त होत होत्या. अनेक ठिकाणी तर माने यांना जनसामान्यांच्या रोषाला सामोरे सुद्धा जावे लागत असल्याचे चित्र अनेकदा आपण पाहिले होते. खरं तर कोरोनाची 3 वर्षे गेल्यानंतर उरलेल्या 2 वर्षामध्ये अनेक विकास कामे जी आहेत ती मार्गी लावली असल्याचा दावा खरं तर विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्याकडून केला जात आहे. आणि त्या विकास कामांच्या जोरावरच आणि महायुतीच्या ताकदीवर पुन्हा एकदा विद्यमान खासदार धैर्यशील माने हे लोकसभेच्या रणांगणामध्ये उतरलेले आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातले दुसरे उमेदवार आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी. राजू शेट्टी यांनी गेल्या निवडणुकीमध्ये 4,89,737 एवढे मतदान घेतले होते. याआधी त्यांनी हातकणंगले या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व देखील केलेले आहे. खरं तर राजू शेट्टी हे संघर्षातून निर्माण झालेलं नेतृत्व आहे. शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळालं पाहिजे यासाठी आरपारची लढाई लढणारा दुसरा नेता सध्या तरी महाराष्ट्रामध्ये नाही. त्यामुळे त्यांची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची एक उत्तम फळी आहे आणि त्यामुळेच सर्वसामान्य शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर त्यांनी एकला चलोरेची भूमिका जी आहे ती घेतलेली आहे. राजू शेट्टी यांचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व गावांचा दौरा जो आहे तो पूर्ण झालेला आहे. म्हणजे त्यामध्ये अगदी शिराळा, शहावाडी, पन्हाळा या डोंगर दऱ्यात विखुरलेल्या तालुक्यातील वाड्या वस्त्यावरील मतदारांपर्यंत सुद्धा राजू शेट्टी हे पोहोचलेले आहेत. यावेळी त्यांचा विद्यमान खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर व जैन समाजाचे नेते असलेले DC पाटील यांच्याशी राजू शेट्टी यांची लढत होणार आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे तिसरे उमेदवार, खरं तर ज्यांच्या उमेदवारीमुळे सगळी समीकरणं बदलली
ते ठाकरे शिवसेनेचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांनी खरं तर शहावाडी पन्हाळा या मतदारसंघाचे ते 2 वेळा आमदार राहिलेले आहेत. त्यांचे वडील बाबासाहेब पाटील सरोडकर हे देखील 2 वेळा आमदार होते. शहावाडी पन्हाळा ह्या 2 तालुक्यातील गावं खरं तर वाड्या वस्त्यांमध्ये विखुरलेली आहेत. मात्र यातल्या प्रत्येक गावांमध्ये अगदी जनसामान्यांच्या घराघरापर्यंत, अगदी लहानांपासून थोरांपर्यंत आपल्या जिव्हाळ्याचा वाटावा, हक्काचा वाटावा असं जर कुठलं नेतृत्व असेल तर सत्यजित पाटलांचं नाव त्या ठिकाणी लोक अग्रक्रमानं घेतात. स्वर्गीय संजयदादा गायकवाड यांच्यानंतर अगदी जनसामान्यांमध्ये रुजलेलं आणि फुललेलं जर कुठलं व्यक्तिमत्व असेल तर ते सत्यजित पाटील. गटातटाच्या राजकारणापलीकडे जाऊन सलोख्याचे संबंध जोपासणारं जर कुठलं नेतृत्व असेल तर ते सत्यजित पाटील म्हणून यांचं नाव लोक आज हे अग्रक्रमानं घेतात. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड उलथापालथ झाली असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहून निष्ठा काय असते याचा आदर्श घालून देणाऱ्या सत्यजित पाटलांना त्याच निष्ठेचं फळ म्हणून लोकसभेची उमेदवारी घोषित करण्यात आली आणि कधीच लोकसभेच्या रणांगणात चर्चेत नसलेला शहावाडी तालुका या निवडणुकीच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला. आबा, काहीही झाले तरी आता मागे सरायचं नाही असे म्हणून सर्वसामान्य जनतेतून अवघ्या 2 तासामध्ये तब्बल 55 लाख रुपये इतकी लोकवर्गणी निवडणुकीसाठी जमली. यातच सत्यजित पाटलांच्या राजकीय प्रतिमेची जी चुणूक आहे ती दिसते. खरं तर गेल्या निवडणुकीमध्ये ज्यांच्या विजयासाठी जीवाचे रान केले, आता त्यांच्याच विरोधात दंड थोपटण्याची ताकद जी आहे ती सुद्धा पक्षाने सत्यजित पाटील यांना दिलेली आहे. शहावाडी व पन्हाळा हे त्यांचे स्वतःचे मतदारसंघ आहेत. तर शिराळा तालुक्यातील जनतेशी त्यांची नाळ जोडलेली आहे. तिथले विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्याचबरोबर इस्लामपूरमधून आमदार जयंत पाटील यांची त्यांना साथ मिळणार आहे. हातकणंगले तालुक्यातून माजी आमदार व शिरोळ तालुक्यातून माजी आमदार तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांची ताकद सत्यजित पाटलांच्या पाठीशी उभी राहणार आहे. असे असले तरी मात्र माजी खासदार राजू शेट्टी, विद्यमान खासदार धैर्यशील माने व वंचितचे DC पाटील यांचे आव्हान त्यांच्या समोर उभे आहे. हातकणंगले तालुक्यातील DC पाटील हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. ते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष होते. त्याचबरोबर जैन समाजाचे नेते म्हणून देखील त्यांची ओळख आहे. गेल्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने 1,23,000 एवढी मते मिळवली होती. खरं तर सत्तेच्या सारीपाटावर वंचित समूहांना सन्मानजनक स्थान मिळाले पाहिजे ही भूमिका घेऊन प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राजकीय मार्गक्रमण करीत आहेत. जिंकत आलेली लढाई आता आपल्याला हरायची नाही ही टॅगलाईन घेऊन वंचित बहुजन आघाडी सर्व वंचित समूहाची मूठ बांधून या निवडणुकीला सामोरे जात आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणाला थेट पाठिंबा आणि समर्थन दिले होते. त्यामुळे या निवडणुकीत मराठा समाजाचे त्यांना पाठबळ मिळणार का हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळेच या निवडणुकीमध्ये सगळे राजकीय संदर्भ जे आहेत ते बदललेले आहेत. त्यामुळेच ही निवडणूक अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. या निवडणुकीमध्ये कोण कुणाची मतं खाणार किंवा कुणाच्या उमेदवारीचा कुणाला फटका बसणार हे जे चित्र आहे ते जसे दिवस पुढे सरकतील तसे ते स्पष्ट होणार आहे. त्यामुळं या निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेना, मग ठाकरेंची शिवसेना किंवा शिंदेची शिवसेना किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटना की वंचित बहुजन आघाडी यांच्यापैकी बाजी कोण मारणार याचे उत्तर हे आपल्याला येणारा काळच देणार आहे.